नमस्ते. मैत्रीबोधच्या परिवर्तनाच्या या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत. कित्येकदा लोकं आपल्याला विचारतात, की "तू असं काम कर, तू तसं काम कर. तुझा व्यवहार, वागणूक इथे व्यवस्थित नव्हती. तू अशा प्रकारे बोलायला हवं तिथे किंवा तू हे काम करायलाच हवं किंवा तुझा आवाज थोडासा मोठा होता. तू थोडा हळू आवाजात बोल, प्रेमाने बोल. कधी काही म्हणतात लोकं आपल्याला कठोर हो. तर कळत नाही करायचं काय? नेमकं आपण सगळे कन्फ्यूज होतो मग तिथे, की काय करू मी? आता व्यवहार कसा असावा? लोकं जी अपेक्षा करतात तुमच्याकडून, की तुम्ही असं-असं वागावं, तसा व्यवहार करावा, की तुम्हाला आतमधून जे योग्य वाटतं, तसं आपण कार्य करावं, की वेळ, काळ जे तुमच्याकडून अपेक्षा ठेवते, वेळेप्रमाणे आपण वागायला हवं. मग तसं करायचं का आपण? मग नेमकं करायचं काय? मग ह्या क्षणी आपण ठरवायचं कसं, की मला काय करायचंय? मग आपण ह्याला आज ह्या सूत्राच्या मार्फत सोपं करण्याचा प्रयत्न करू. हे आपण कुठे ना कुठे ऐकत असतो, की धर्माप्रमाणे तुमची वागणूक असावी. मग धर्म कोणता? मग हा पुढचा प्रश्न येतो. तेव्हा माझा धर्म कोणता? म्हणून त्याप्रमाणे मी करावं का? तर आपण इथे काय सांगतो, मैत्रीभूत परिवार काय सांगतं तुम्हाला, की धर्म कसा असावा? जो मनुष्य स्वभावाबरोबर जोडला गेलेला आहे. आणि त्या धर्माला आपण काय म्हणतो? तर मानव धर्म. मानव धर्म आपण हेच शिकवत असतो इथे, की मानव धर्म तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा. मग मानव धर्म आपल्याला काय सांगतोय? एक सरळ जीवन करण्यासाठी, की तुम्ही देण्याचा भाव ठेवा. जे काही तुमच्याकडे आहे, ते देण्याचा भाव ठेवा. मला द्यायचंय कुणाला तरी. काय द्यायचंय? जे आपल्याकडे अधिक आहे, जास्त आहे, ते आपल्याला द्यायचंय. आता कुणाला द्यायचं आहे? ज्याच्याकडे ते नाहीये. म्हणजे तुमच्याकडे 10 वस्तू आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीला नेमकी त्याच्यातली एक वस्तू हवी आहे. मग उदाहरण आपण कसं पाहू, की 10 पुस्तकं तुमच्याकडे आहेत आणि तुमची ती पुस्तकं वाचून झालेली आहेत आणि एका व्यक्तीला तेच पुस्तक हवंय. 10 पैकी 1 पुस्तक त्या व्यक्तीला हवंय. म्हणजेच विचार करा तो व्यक्ती आय-एसची तयारी करतोय किंवा मेडिकलची तयारी करतोय, इंजिनिअरिंगची तयारी करतोय आणि तुमच्याकडे ते पुस्तक आहे. मग तुम्ही ते पुस्तक त्या व्यक्तीला दिल्यानंतर त्याच्या जीवनात एक बदल होतो. त्याला एक गती मिळते. त्यांच्याकडे पैसे नसतील, काहीतरी आर्थिक अडचण असेल म्हणून त्यांनी ते पुस्तक विकत घेतलं नाही. तर तुमच्याकडे असंच आहे, तर ते देण्याने तुम्ही कुठे कमी होता का? तर नाही. लोकांना अशी भीती असते, की "अरे, मी दिलं तर माझ्याकडून काहीतरी कमी होईल, काहीतरी गमावतोय मी किंवा मी कमजोर होतोय. अरे नाही, मग ते दिलं तर मी कसं करू पुढे?" तर असं काहीही होत नाहीये. चांगल्या गोष्टी दिल्याच्या नंतर तुमच्या जीवनातच एक चांगला मोठा बदल होतो. जे देता तुम्ही तेच तुम्हाला मिळतं. तुम्ही असं पहा, की जे तुम्हाला जीवनात तुम्ही ज्याचा शोध घेत आहात किंवा जीवनात ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात, त्याच गोष्टी देण्यासाठी सुरू करा तुम्ही. पहा त्या गोष्टी पुन्हा कधी, कशा रूपात तुमच्याकडे पोहोचतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्ही कोणाची आर्थिक मदत केली, की तो आर्थिक मदत केलेली आर्थिक मदत पुन्हा कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतेच पोहोचते. आपल्याला असं वाटतं, की "अरे, मी दिलं आता माझ्याकडे काही नाहीये." आपण इथे प्रयोगसुद्धा करतो कित्येकदा, की द्या. दिल्यानंतर तुम्हाला कसं वाटते? तुमचा अनुभव कसा होतोय? लोकांनी इथे सगळ्यांनी सांगितलेलं आहे, की दिल्यानंतर दादाश्रीजी आम्हाला आनंदाचा अनुभव होतोय. एक आत्मिक शांती मिळते. जीवनात एक गती मिळते. फक्त दिल्याच्या नंतर. तुम्ही प्रयत्न करून पहा, देण्याचा भाव ठेवा. आता काय द्यायचंय? जे तुमच्याकडे आहे ते. ज्ञान, अनुभव जे तुम्ही पाहिलंय, शिकलंय, जे तुमच्याकडे जास्त आहे, तेच तुम्हाला द्यायचंय कुणाला तरी. त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. आतमधून जसं वाटतं तसं तुम्ही करा. स्वतःला जोर जबरदस्ती करू नका. मला वाटतं की मला द्यायचंय म्हणून मी देतोय. आता ह्याच्यावरतीच आधारित आजचं सूत्र आहे. आजचं सूत्र आपल्याला काय सांगतंय?
दे प्रेमभाव. दे प्रेमभाव म्हणजे प्रेमाचा भाव तुम्हाला द्यायचा आहे. दे प्रेमभाव. धर्म हा मानव. हाच मानव धर्म आहे. कर्म कशी असावीत तर मानव धर्माप्रमाणे. मानव धर्म काय सांगतोय? द्या. प्रेम भाव द्या. जेव्हा तुम्ही हे करण्यास सुरू कराल, तुमच्या जीवनात अफाट तुम्हाला बदल दिसेल. एक आमूलाग्र बदल तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी पाहाल. हा येणारा एक आठवडा, आजपासून पुढचा एक आठवडा तुम्ही प्रयत्न करा ह्याच्यावरती. तुम्ही पहा तुम्हाला कसा अनुभव मिळतोय. देण्याचा भाव जे तुमच्याकडे अधिक आहे. दीपावलीमध्ये तुम्हाला मिठाई दिलेली आहे, स्वीट डिश तुम्हाला सगळ्यांनी कुठून-कुठून पाठवलेल्या आहेत, गिफ्ट्स दिलेले आहेत. तर अधिक आहे, जास्त आहे. तुम्ही करणार काय त्यांचं? मिठाईचे 10 बॉक्सेस आहेत की 20 बॉक्सेस आहेत. 25 गुलाबजामुन आहेत, तुमचे फेव्हरेट आहे तुमच्याकडे. तुम्ही किती खाणार? 10 गुलाबजामुन, 15 गुलाबजामुन. कुठेतरी तुम्ही थांबाल आणि म्हणाल, की आता नको आहे, बस झालं. मग जे राहिलेले आहेत ते तुम्ही जर कोणाला देत नसाल, ते तसंच घरी पडून राहतील. मग पडून राहिलेल्या त्या स्वीट गोष्टीसुद्धा, मिठाईसुद्धा खराब होणार आहेत. मग खराब न होण्याच्या अगोदरच चांगल्या गोष्टी असतील, स्वीट गोष्टी असतील, तुमचा चांगला अनुभव असेल, ज्ञान असेल, ते लोकांना वाटा, लोकांपर्यंत पोहोचू द्या. त्यांनाही गती मिळेल, त्यांच्यामुळे तुम्हाला गती मिळेल. तर थांबू नका, पुढे चला. देण्यास सुरू करा. प्रेम देण्यास सुरू करा आणि जीवनात एक चांगला परिवर्तनाचा अनुभव पहा. पुढच्या आठवड्यात पुन्हा आपण एकदा एक नवीन सूत्र घेऊन भेटू. आपल्या सगळ्यांचं कल्याण हो, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. नमस्ते.